सिल्लोड तालुक्यातील बोरगाव फाटा येथे 407 वाहन टेम्पो पलटी झाल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू। आज दिनांक 16 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड कन्नड महामार्गावरील बोरगाव फाटा येथे 407 टेम्पो पलटी झाल्याने अपघात होऊन यामध्ये अपघात चालक याचा मृत्यू झाला आहे। सदरील अपघाताची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सदरील ठिकाणी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे। यामध्ये गाडी चालक शेखर रुस्तम सोनोने वय 32 वर्ष, राहणार अहमदाबाद, तालुका कन्नड, सारोळा असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। सदरील तरुण हा MH04 PF 6721 ही 407 गाडी सिल्लोडकडून कन्नडच्या दिशेने घेऊन जात असताना सदरील गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सदरील गाडी चालकाच्या अंगावरून गेल्या असल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट जमादार विष्णू कोले हे घटनास्थळावर जाऊन सदरील मृतदेह उत्तरने तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे आणण्यात आला। सदरील घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे, अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे।